Hi, yes, Labik. Let's get started now. Yes, yes, you can. Hmm. होऊ द्यायचे. नजरेआड होऊ द्यायचे.
बोल। खेकडे पकडून. माणसे सुद्धा. माकड रस.
Mhm. So this is written by Vinia Sathe. Chalo, let's start with the explanation now. Minuचा जल प्रवास. Okay, let's see who is Minu and how she is. Jal pravas means adventure or journey in the water. How water journey is possible. एक होती नदी. So everyone is aware what is नदी. नदी is a river. तिच्यात होते खूप खूप पाणी. So it was like a very prosperous and fulfilled with the water. Okay, नीडे थंडगार व स्वच्छ. Yeah, so as I told you, like needed the color of the water they are explaining, and it was very much pure. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तडाची वाळू दिसायची. वाळू is soil, and third is the bottom or the at most bottom. So it was that clean that if somebody is seeing in the water, that person would see the bottom soil. गोल गोल गोटे दिसायचे. गोटे is stone. आणि सुडसुड पोहणारे छोटे मासेही दिसायचे. मासे इज फिश. मासांच्या समूहात. समूह इज ग्रुप. राहायची मीनू मासाडी. So Minu is the name of the fish. So Minu is basically one of the fish, tiny fish. Minu होती इवलिशी. इवलिशी is very tiny. अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी. ओके, रुपेरी कल्ल्याची. Kalyachi is that small finger which is there in our hand. That small she was.
इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे. सो शी वॉज व्हेरी मच लव्हिंग अँड केअरिंग ऑफ अदर फिश बिकॉज शी वॉज व्हेरी स्मॉल. तिला क्षणभरही नजरे आड होऊ द्यायचे नाही. सो दे वर ऑल टेकिंग केअर ऑफ हर. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. सो शी वॉज लिटल बोर स्टेईंग देअर इन द सेम प्लेस. ओके, नाव लेट्स सी वेअर शी इज गोइंग. ती आईला विचारायची. आई मीन्स दिस इज लाईक अन इमॅजिनरी फिश कॅनॉट टॉक, बट येस वी कॅन अंडरस्टँड दिस इन दिस चॅप्टर हाऊ द नरेटर इज एक्सप्रेसिंग एव्हरीथिंग. ती आईला विचारायची, आई एवढे पाणी रोज कुठे जाते? सो शी वॉज आस्किंग द मदर वेअर द वॉटर इज फ्लोईंग. आई म्हणायची, मीनू पुढे पुढे मोठ्या समुद्र आहे त्यात जाते. सो ॲज वी ऑल नो दॅट रिव्हर इट मीन्स द समुद्र इज सी. आई समुद्र केवढे असते? मीनू विचारले. मला माहित नाही बाळ, आई म्हणाली. सो द मदर फिश वॉज ऑल्सो स्टेईंग देअर, सो शी वॉज नॉट अवेअर ऑफ हाऊ बिग द रिव्हर वॉज. मीनू मधून मधून विचार करायची, खरेच एवढे असेल बरं समुद्र. रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही असणार. So she is thinking like every day so much water is going inside the sea. So that means that sea would be very big. She has never seen a sea. असे केले तर तो समुद्र बघून आलो तर आनंदाने तिला टुणक्या उडीच मारायच्या. सो शी वॉज फीलिंग व्हेरी हॅपी थिंकिंग ऑफ सीइंग द समुद्र. एक दिवशी मुसळधार पाऊस पडू लागला. मुसळधार मीन्स व्हेरी हेवी रेन. जमिनीवरून पाण्याचे लोढे वाहायला लागले. नदीचे पाणी लोढे व्हायला लागले लाईक फ्लड. नदीचे पाणी गुठळले. मासे मासे बावरून एकमेकांना, बावरे मीन्स स्केर्ड, फिअर, दे आर फिअरिंग, एकमेकांना शोधू लागले. पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होता. वेगाने मीन्स विथ लॉट ऑफ फ्लो. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली. चुकामुक मीन्स दे आर लॉस्ट. हू? मीनू अँड द मदर फिश चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेत निघाली. गिरक्या मीन्स लाईक वॉट वी वुड से फॉर गिरक्या, लाईक फ्लोईंग विथ द वॉटर. सो शी वॉज ऑल्सो स्टार्टेड फ्लोईंग विथ द वॉटर, लाईक विथ द फ्लो ऑफ द वॉटर. खूप वेळ ती अशीच पोहत होती. सो शी वॉज स्विमिंग इन दॅट वे ॲज दे आर फिश, सो दे कॅन नॉट लाईक डाय इन वॉटर. दॅट इज नॉट पॉसिबल बिकॉज फिश कॅन स्विम पोहत. But the force of the water was so much that she was moving along the water. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू सगळे खारट पाणी. खारट मीन्स द वॉटर हॅज बिकम सॉल्टी नाव. अय्या म्हणजे समुद्र समुद्र म्हणता तो आला की. सो शी अंडरस्टूड नाव शी इज इन सी. बापरे, केवढा लांबपर्यंत पसरला आहे. लांबपर्यंत मीन्स ॲज यू कुड सी अ सी दॅट इट इज लाईक elongated. Okay, very far away, like a person is standing at the edge also we can see very till very far away the sea is there. नजर सुद्धा पोहोचच नाही इतक्या लांब. सो वी कॅनॉट सी ऑल्सो द एंड पॉइंट ऑफ द समुद्र सी. चला थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मीनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडक्याच्या रांगा होत्या. खडक्या इज दॅट soil is there na, that another soil, sand. Okay, त्यातील एका खडकावर फुलेच फुले होते. ओके, सो नियर देवर सम फ्लावर्स. नदीच्या पाण्यावर तरंगण्याची तशी मीनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले. सो दिस इज ऑल द एक्सपिरियन्स विच आर देअर इनसाइड द वॉटर, इनसाइड द सी वॉटर. ओके, किती छान छान रंग होते त्याचे. सो सी इज व्हेरी ब्युटिफुल वेन शी इज मुव्हिंग अलॉंग इन द वॉटर, अलॉंग इन द सी वॉटर, गोइंग डीप इनसाइड. इतक्या तिची एक विचित्र मासाशी, विचित्र मीन्स व्हेरी different. Okay, different in the sense it is quite different fish which she has not seen. टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते. ओके, सो द फेस ऑफ द
फिश वॉज लाईक अ हॉर्स व पोटाला पिशवी होती. पिशवी इज बॅग. त्यात छोटी छोटी पिल्ले बसली होती. मिनूला क्षणभर हसूच आले. Okay, so inside that bag they were chote chote that same fish. So she is talking he a horse fish, yeah, or what we called it as jellyfish. So she is talking about this fish. कोण तुम्ही तिने विचारले पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. एवढ्यात त्या तडाकडून आवाज आले. त्याचे नाव घोडा मासा समुद्र घोडा. ओके, आवाजाच्या रोखाने मीनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. कासव इज टर्टल. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. या इनसाइड द सी देयर अ बिग टर्टल. मीनू लाटाच्या पायऱ्या उतरत त्याच्या जवळ पोचली व म्हणाली, कासव दादा, तुम्ही इकडे कधी आलात? Then what he is replying, let's see. So she is asking when you came here. So she's saying where I reached. Huh. The year only we are. So she is asking the Kasav Dada, that is the turtle, that when you reach here. मी तर इथेच राहतो. So he is saying that I stay here only. नदी नाही नाहीच मुडी. आमच्या नदीतही एक छान छान कासव दादा आहे. ते वेगळे. मी समुद्रात राहतो. कासव इज टर्टल इज एक्सप्लेनिंग द वन विच स्टेज इन द रिव्हर इज द डिफरंट वन अँड आय स्टे द बिग वन स्टे इन द सी. पण तू इकडे का आलीस? इथे तर पावला पावलावर संकट उभी आहे. पावला पावलावर संकट मीन्स problem. Yeah, because this is a samudra, this is a sea with lot of big fishes and big creatures. बघितलेस किती विचित्र विचित्र मासे फिरताय इकडे इकडून तिकडे. तो 8 हात असलेला अष्टभुज मासा. 8 हात असलेला अष्टभुज इज ऑक्टोपस. तो कसा उलटा चालतोय बघितलं का? पाण्याचे चुडा भरत हळूहळू मागे सरकतो. Okay, so Suda Bharat means he takes water in his mouth, then throw water out, and then he moves forward. Who octopus? आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणस सुद्धा त्याला घाबरतात. खेकडे इज क्रॅब. ओके, सो एव्हरीवन इज स्केर्ड ऑफ क्रॅब. Yeah, because they can bite so bad. पण कासव दादा, इथे तर तळाला नदी सारखे शंख शिपल्या पडलेले आहे. नदी सारखेच शंख शिपल्या इज लाईक शेल्स. या सो शी कॅन सी दॅट ॲज वेल. पण नदीतल्या शंख शिपल्या काय असते? इथे या 2 शिपल्यांच्या पोटात एक किडा बसला आहे. सो when you could see the shell, there is some insect inside the shell. When the shell is like alive, त्याच्या त्याला चालायचे असले की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. ओके, या अगदी मासाचा घोडा असतो असतो घोडा. या शिपल्यात चुकून एखाद्या वाळूचा कण गेला. सो वेन ही ओपन्स अँड ही इट इज लाईक स्विमिंग इन द वॉटर शेल. सो वाळू इज सँड. वेन अ सँड रिचेस दट इनसाइड पार्ट, तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्याला अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणे काही संपत नाही. Okay, बोचणे means that poking things does not. So that is how the pearl is been made. या आपल्या या आपल्या तसाच
गुंडाळत असतो, मग त्यातून छानदार मोती तयार होतो. दॅट पर्ल इज बीन रेडी. ओके, इट इज बाय मिस्टेकली द सँड गोज इनसाइड द बॉडी ऑफ दॅट शेल अँड देन द पर्ल इज बीन गेटिंग रेडी. इथे तळापर्यंत कधी कधी माणसे येतात, शिपले उचलून घेऊन जातात. शिपले मीन शेल्स. They take shells. Manse is like we human. They are talking about human. They come and they pick up the shells. इतक्यात त्याच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत होता. ओके, सो दे आर टॉकिंग, सो दे सॉ वन मोर क्रिएचर. ओके, तिरका तिरका मीन्स इट वॉज मूव्हिंग इन लाईक वन डायरेक्शन. तो आपल्या बटबटी डोळ्याने मीनूकडे पाहत होता. सो ही केम नियर मीनू, दॅट स्मॉल टायनी फिश, अँड ही वॉज लुकिंग देम. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. सो शी इज व्हेरी व्हेरी स्कॅर्ड नाव, बिकॉज दिस डिफरंट लुकिंग क्रिएचर इज लुकिंग ॲट अ मीनू. परत जाऊ ती कासव दादाजवळ उभी राहिली. सो शी इज लाईक स्टँडिंग नियर कासव नाव, टर्टल. घाबरू नको, हा तर खेकडा. सो नाव शी हॅज सीन द खेकडा क्रॅब. त्याच्या पाठीवर माझ्यासारखे कठीण कवच आहे. कवच मीन्स द शेल्स विच आर देअर ऑन द बॅक ऑफ द क्रॅब. त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. हल्ला मीन्स अटॅक. ओके, बिकॉज ऑफ दॅट शेल नो वन कॅन अटॅक. याला सहा सहा तर कधी 8 पायही असतात, तरी पण बेटायला सरळ मात्र. ओके, बेटायला सरळ मात्र चालता येत नाही. द यू मस्ट हॅव सीन क्रॅब. द क्रॅब मूव्स इन वन डायरेक्शन. इट डज नॉट मूव्ह फॉरवर्ड. या लाईक अ डायगनली इट मूव्स, हॉरिझॉन्टली. तोंडाजवळ दोन नाग्या असतात. नाग्या इज अ डिफरंट काइंड ऑफ हँड ऑफ द क्रॅब वी वुड से. त्यामुळे त्याचे संरक्षणही होते व त्याला भयांशी पकडता येतात. भयांशी मीन्स इट कॅन होल्ड ऑल द अदर क्रिएचर्स बिकॉज ऑफ दॅट हँड, अँड एव्हरीवन इज स्केअर्ड ऑफ हिज हँड ॲज वेल. आता तू माझ्या बरोबर चल. आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असते, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचतच नाही. तिथे प्रचंड आकाराचे मासे असतात. काही मासांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. सो शी स्टे ही दॅट कासव दॅट टर्टल इज टेकिंग हर मोर इनसाइड, wherein no sun rays are coming, but he is saying in that place there are different types of fishes which is like litting there. Yeah, ujed means where is that word ujed? अंधार असतो कारण ते प्रकाश पोचत नाही. प्रकाश इज लाईक लाईट, उजेड. अँड दॅट क्रिएचर्स हॅव लाईट ऑन देअर बॉडी. नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली, मला माझ्या आईकडे जायचंय. सो शी सो स्कॅर्ड, सो शी डोंट वॉन्ट टू गो नाव एनीवेअर. कासव दादा हसून तिच्या बरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाडी सोडलेली होती इज नेट, बिकॉज फिशिंग ऑल्सो हॅपन्स इन द सी ऑल्सो. ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. Okay, so he the turtle is guiding her through the river. So and there were net also in between. So he saved him from net as well. So now he is near the Minu is near the river. आहा हा, नदीचा गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. गोड पाणी, सो बिकॉज रिव्हर हॅज स्वीट वॉटर अँड सी हॅज सॉल्टी वॉटर. सो शी अंडरस्टूड नाव शी हॅज रीच रिव्हर. तिने 2-3 जुडा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. ओके, सो शी ड्रँक लिटल वॉटर, सो वॉट एव्हर सॉल्टी वॉटर वॉज देअर दॅट इज ऑल रिमूव्ह. कासव दादा चला ना माझ्या बरोबर, तिने आग्रह केले. आग्रह मीन्स ही इज she is like a pressurizing him that he also should come with me and see the river. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बिकॉज दिस दॅट बिग टर्टल वॉज मेड टू लिव्ह इन सी अँड द स्मॉल टायनी फिश वॉज मेड टू लिव्ह इन अ रिव्हर. बरं येतो मी, तू मला आता घरी जाग. तू मात्र आता घरीच जाग. वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. सो कासवदादा इज नाव गोईंग अँड दे आर सीइंग ऑफ. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादा तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. सो शी फाउंड इट लाईक ऑल ॲस्टॉनिश टू सी ऑल द क्रिएचर्स इन द वॉटर.
त्या कधी एकदा आईला सांगते असे तिला झाले. सो शी वॉन्ट टू शेअर हर एक्सपिरियन्स विथ द मदर, लाईक हाऊ what she has seen there in the sea. Yeah, interesting story, isn't it? Yeah, now you can take down all the meanings in your